परत आपले स्वागत आहे। आम्ही डॅम्प्ड ऑसिलेटरकडे पाहत आहोत। शेवटचा वर्ग, शेवटचे मॉड्यूल आम्ही हे इक्वेशन डॅम्प्ड ऑसिलेटरशी संबंधित केले। फक्त लक्षात ठेवा, पुन्हा एकदा या अटी आहेत, या चा डिसिपेशन करणाऱ्या गॅमाशी संबंधित आहेत येथे, आणि हे चे डिसिपेशन कोइफिशियंट आहेत x ने गुणाकार केला ते आहे बल शी संबंधित टर्म रिस्टोरिंग करणे, आणि s हा स्टिफनेस कॉन्स्टंट स्थिर आहे, आणि आम्हाला या रिस्टोरिंग बलाशी आवश्यकता आहे कारण त्याशिवाय आपण पहिल्या ठिकाणी दोलन मिळणार नाही। आणि आम्ही स्वतःला असे सांगून प्रेरित केले की अधिक वास्तववादी होण्यासाठी सिस्टममध्ये डिसिपेशन होण्याची आवश्यकता आहे, आणि ते दुसऱ्या अटींशी संबंधित आहे नष्ट करण्याचे मॉड्यूल आहे। ही संज्ञा आहे विघटन करणारे डिसिपेशन कोइफिशियंट गुणाकार ते वेलोसिटी डिसिपेटिव्ह बल असेल चा आणखी एक मार्ग म्हणजे विघटन करणारा बल वेलोसिटी प्रमाणात आहे। या सर्व विचारांमधून आम्ही हे इक्वेशन प्राप्त केले आहे जे तुमच्या समोर आहे इथे, आणि आता या मॉड्यूलमध्ये या समीकरणासाठी प्राप्त उपायांचा प्रयत्न करेल। खरं तर शेवटच्या मॉड्यूलमध्ये आम्ही या इक्वेशनसाठी निराकरण आधीच मिळविले होते, आणि मी येथे खाली लिहिले आहे, आणि आपण लक्षात घ्याल की हे दोन स्थिरांक C1 आणि C2 आहेत जसे की अनडॅम्प्ड ऑसिलेटरच्या बाबतीत घडले आहे। मानक ऑसिलेटरी दोन्ही हे कॉन्सिलेटरने सुरुवातीच्या स्थितीमधून निश्चित केले, आणि जेव्हा आपण विशिष्ट समस्या आणि नंतर करू तेव्हा आम्हाला काळजी वाटेल एक पहिली संज्ञा जी मूल शी संबंधित आहे, कारण या टर्ममध्ये डिसिपेशन कोइफिशियंट गुणांक गॅमा तिथेच आहे, आणि हा शब्द आहे जो आपण आता करणार आहोत विश्लेषण। हे आणि हे म्हणजे या संज्ञेचे काय होते हे वर अवलंबून असेल। स्क्वेअर रूटच्या या प्रमाणाच्या आत या क्वांटिटीचे काय होते। पुढे आणखी काही विश्लेषण करा, हे इक्वेशन थोडे सोपे करू, नोटेशनल सरलीकरणाच्या अर्थाने सुलभ करा। मला हे क्वांटिटी गॅमा बाय 2m पर्यंत संबोधले जाईल, आणि हे क्वांटिटी येथे स्क्वेअर रूटच्या खाली आहे, खरंतर संपूर्ण संख्या आहे, मला ते Q म्हणून म्हणायचे आहे। हे फक्त नोटेशन चे बदल आहे, आणि जेव्हा मी हे केले आणि इक्वेशनमध्ये परत सबस्टिट्यूट हे इक्वेशन मला मिळते। खरं तर मी हे थोडे सुलभ करू शकतो की T चा x हा e पॉवर वजा p इनटू T C1 e पॉवर QT अधिक C2 e पॉवर वजा QT इतका आहे। तर आम्ही या इक्वेशनवर काम करणार आहोत, आणि विशेषतः आम्हाला काळजी असेल की हे प्रमाण Q आहे कारण त्याचे स्क्वेअर रूट च्या अंतर्गत हे क्वांटिटी आम्हाला जाणून घ्यायचे आहे की आहे त्या विविध संभाव्य गतिमान वर्तन काय आहे डॅम्प्ड ऑसिलेटर Q च्या विविध शक्यतांसाठी विस्थापित करू शकते। आपण या प्रकरणापासून सुरुवात करूया, ज्याचा अर्थ आहे की हा गॅमा स्क्वेअर बाय 4m स्क्वेअर मायनस sm हे 0 किंवा पेक्षा मोठे आहे असे म्हणू शकता की त्याचा डिसिपेशनने वर्चस्व गाजवू शकता फक्त गॅमा स्क्वेअर टर्म पेक्षा जास्त आहे। या प्रकरणात कर्जे या प्रकरणात I हे उपाय लिहू शकते, मी पुन्हा प्रतिस्पर्धेची प्रत लिहू शकतो xt ची ई ऊर्जा वजा p आणि t मध्ये ते ई कोइफिशियंटशी संबंधित असेल, मग माझ्याकडे c e पॉवर qt आहे अधिक c2 e पॉवर वजा qt
तर तत्वतः मध्ये आपल्याला पाहिजे असलेला उपाय असावा, परंतु आम्हाला ते च्या स्वरूपात घ्यायचे आहे जे आहे. रोजी काय चालले आहे हे समजून घेण्यासाठी हे आपल्यासाठी थोडे अधिक स्पष्ट आहे. मला आवडेल जर माझा उपाय असे काहीतरी दिसत असेल तर काही चिन्हे ओमेगा डेल्टा टी अधिक 5, कारण हे अगदी स्पष्टपणे आहे की काय घडत आहे. चला प्रयत्न करू आणि लिहा हा उपाय असे काहीतरी जे असे दिसेल की आमच्या कामाच्या पुढील काही चरणात ते करण्यासाठी आपल्याकडे हे दोन स्थिर C1 आणि C2 आहे. ते सुलभ करण्यासाठी मी त्या दोन स्थिर C1 आणि C2 इतर स्थिरांक D ने पुनर्स्थित करणार आहे आणि D2 मला असे करण्याचे स्वातंत्र्य आहे की ज्या प्रकारे मी करेन ते म्हणजे नवीन स्थिरांक D ला C1 अधिक C2 म्हणून परिभाषित करणे आणि D2 म्हणजे C1 वजा C2 या रेडेफिनिशनसह. म्हणून मी मुळात दोन स्थिर C1 आणि C2 नवीन स्थिरांक D ने पुनर्स्थित करणार आहे आणि D2 आणि आता मी C1 आणि लिहू C D1 आणि D2 च्या दृष्टीने 2 हा दोन स्थिरांक चा प्रश्न आहे, मुळात दोन अज्ञात ज्या मला निश्चित करणे आवश्यक आहे. मी C1 म्हणून D1 अधिक लिहू शकतो D2 2 ने विभाजित केले आणि C2 D1 वजा D2 ने 2 ने विभाजित केले. पुढील चरण हा 2 प्रमाणात येथे हे आणि हे येथे सबस्टिट्यूट आहे. हे C मध्ये बदला आणि याला C मध्ये सबस्टिट्यूट करा आणि जर मी ते केले तर मला असे इक्वेशन मिळणार आहे जे असे दिसेल. पुढील चरण फक्त D1 संज्ञा आणि D2 अटी स्वतंत्रपणे गोळा करीत आहे आणि मग आपण पाहू की नवीन स्वरूपात आता किती नवीन स्वरूपात ते खूप सोपे होईल. चला आता D1 आणि D2 अटी विभाजित करू. या प्रकरणात T चा X अशा प्रकारे होईल. आता पुढील चरण हे ओळखणे आहे की हे फंक्शन आहे जे मी येथे लिहिले आहे, काही नाही परंतु साइन हायपरबोलिक फंक्शन किंवा प्रत्यक्षात या प्रकरणात हे आहे कॉस हायपरबोलिक फंक्शन आणि त्याचप्रमाणे मी येथे लिहिलेले हे कार्य साइन हायपरबोलिक फंक्शन आहे T च्या Q चे साइन H. तर आपण मध्ये प्लग इन करा मध्ये या गोष्टी इक्वेशन मला मिळेल. हे कदाचित असे दिसते की त्याचे इतके चांगले आहे आमच्यासाठी, परंतु आपण एक पाऊल पुढे जाऊ आणि त्यास थोडे अधिक सोप्या करू, परंतु ते करण्यास सक्षम होऊ. मला काही प्रारंभिक स्थिती समजून घ्यावी लागेल. मला असे समजू द्या की वाजता 2t0 बरोबर x बरोबर 0. जर मी या इक्वेशनमधील या प्रारंभिक स्थितीत प्लग इन केले तर ते मला पुढील सह h देईल. Q चा h मला 1 तर Q चा साइन h असेल 0 at0 बरोबर 0. जर हे मला फक्त सांगते की हे 0 इतके आहे तर आपण साध्य केलेली एक प्रारंभिक स्थिती गृहीत धरून तर आपण जे काही साध्य केले ते स्थिर ते 0 पर्यंत बसविणे आहे. बाहेर आलाय तर आपल्याला अजूनही एक प्रारंभिक स्थिती आवश्यक आहे हे निर्धारित करण्यासाठी आणखी स्थिर शिल्लक राहतील. परंतु आपण काय करीत आहोत यासाठी आपण अद्याप पुढे जाऊ शकतो आणि निराकरण न करता लिहू शकतो. D च्या बरोबर 1 दुसरा स्थिर 1 0 असल्याने मी यावर उपाय लिहितो किंवा द्रावणात पुरेसे दिसते जे आपण खरोखर निराकरण करू शकतो आणि वर्तन पाहू शकतो त्याचे एक संयोजन किंवा प्रत्यक्षात दोन संभाव्य कार्यांपैकी हे घातांकीय कार्य आहे. वेळ
चे कार्य म्हणून हे क्वांटिटी घातांकीयरित्या क्षय होणार आहे। आपण स्वतःला आठवण करून देऊ की p गॅमा आणि m वर अवलंबून आहे, परंतु दोघेही सकारात्मक आहेत, म्हणून p हे एक क्वांटिटी आहे जे शून्यापेक्षा मोठे आहे। तर हे आम्हाला हमी देते की हे कार्य घातांकीयरित्या क्षय कार्य आहे आणि त्याचप्रमाणे हे फंक्शन साइन हायपरबोलिक फंक्शन मोनोटोनिकली मध्ये आहे वाढत्या कार्यक्रमात, आणि आम्ही देखील तसे नाही। खरं तर आमची एक अट अशी होती की क्वीन शून्यापेक्षा जास्त आहे। आता आपल्याकडे या दोन कार्यांचे उत्पादन आहे जे घातांकीयरित्या क्षय करणारे आहे, इतर जे वेगाने वाढत आहे। जेव्हा मी स्केच करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या दोन कार्यांचे उत्पादन मला डम्प्ड सिस्टमसाठी विस्थापन मिळेल आणि ते काहीतरी पाहू शकते। या प्रमाणे हे एक वक्र आहे जे मूल्य गॅमा 1 शी संबंधित आहे, जिथे गॅमा एक संभाव्य कोइफिशियंट आहे डिसिपेशन गुणांकासाठी, आणि मला स्पष्ट करण्यासाठी देखील प्लॉट एक आणखी वक्र यासारखे काहीतरी आहे, आणि असे म्हणूया की हे गॅमाशी संबंधित आहे 2, आणि हे गॅमा 1 आणि गॅमा 2 हे दोन्ही 2 भिन्न आहेत डिसिपेशन गुणांक ते असे आहेत की ते गॅमा 1 म्हणजे गॅमा 2 पेक्षा मोठे, आणि शारीरिकदृष्ट्या हे काय म्हणते हे मला सांगते की जर मी डिसिपेशन कोइफिशियंट वाढवितो किंवा मी मध्ये विस्कस मध्यम आणि विस्कोसिटी ऑसिलेटर खरोखर मोठे आणि मोठे होत असल्यास आपल्याला जास्तीत जास्त विस्थापन मिळेल, जेणेकरून अधिक विस्थापन या मूल्याशी संबंधित असेल। जास्तीत जास्त विस्थापन कमी ठेवेल जे माध्यम अधिक आणि विस्कोस असल्यास फक्त अर्थ प्राप्त होईल। आपण ऑसिलेटर मोठ्या प्रमाणात विस्थापित होण्याची अपेक्षा करू शकणार नाही, त्यामध्ये शारीरिकरित्या ते डोस च्या अंतर्ज्ञानाने अपेक्षित असलेल्या आपल्या अंतर्ज्ञानाने जेव्हा एखादा ऑसिलेटर विघटन करणारा मध्ये असेल तेव्हा आपण मध्येच समाधानी असले पाहिजे की गॅमा स्क्वेअर बाय 4m स्क्वेअर हा s बाय m पेक्षा मोठा आहे। पुन्हा स्वतःला ची आठवण करून देण्यासाठी स्टिफनेस गुणांक डिसिपेशन कोइफिशियंट अशा परिस्थितीत आम्ही खाली लिहिलेले आणि एक स्केच S असे लिहिले आहे की दोलन होऊ शकतात। जर आपल्याला मानक ऑसिलेटरसाठी मोशनचे मूलभूत इक्वेशन आठवत असेल तर आपल्याला एकतर साइन किंवा कॉस फंक्शन किंवा साइन आणि कॉस कार्यांचे संयोजन देते। या प्रकरणात कोणत्याही बाबतीत आपण जे पाहता ते आहे ते एक ऑसिलेटिंग उपाय आहे, येथे च्या उपस्थितीत विघटन करणारा किमान एका संभाव्य प्रकरणात जेथे ही स्थिती समाधानी आहे। आपल्याकडे अशी परिस्थिती असू शकते जिथे दोलन शक्य नाही, उदाहरणार्थ आपण प्रयत्न केल्यास, आणि असे म्हणू शकता की जर आपण एक ऑसिलेटर उच्च विस्कस मध्यमत सेट केले असेल आणि आपण त्यास एक ढकला एकमेव विचार करा की होईल अशी सिस्टम फक्त समतोल स्थान वर येईल, जी म्हणजे हा ग्राफ आपल्याला असे सांगत आहे। आता आपण दुसऱ्या प्रकरणात जाऊ। आपण येथे खाली लिहिलेले मूळ समाधानातून पुन्हा प्रारंभ करूया। तर माझ्याकडे ते आहे, येथे मी 0 बरोबर q देणार आहे। जर मी ते केले तर हे इक्वेशन अगदी थोडे सोपे होईल। t चे x हे e पॉवर वजा pt अधिक c2 ते e पॉवर वजा pt पर्यंत होईल। फक्त हे सांगण्याशी संबंधित आहे की त्याचे c1 अधिक c2 यामध्ये e पॉवर वजा pt आणि
सी एक स्थिर आहे आणि C2 देखील एक स्थिर आहे म्हणून दोन स्थिरांक म्हणजे स्थिर असतात म्हणून मला सिंगल कॉन्स्टंट दोन भिन्न नाव ठेवण्याची आवश्यकता नाही मी त्याला फक्त C ला e पॉवर वजा pt मध्ये म्हणेन यापूर्वी आम्ही काम केले आमच्याकडे नेहमीच दोन उपाय आणि C2 होते या उपायांवर स्थिरांशी संबंधित आहेत का उदाहरणार्थ डॅम्प्ड ऑसिलेटरसाठी सामान्य उपायामध्ये हे दोन भाग होते हा पहिला भाग आहे जो आपण इच्छित असल्यास आपण त्याला T पैकी X म्हणून संबोधले असते आणि दुसरा भाग आहे जो आपण त्याला X2 असे म्हणू शकता हे दोन रेखीयदृष्ट्या स्वतंत्र समाधान आहेत म्हणून जर तुम्हाला ऑसिलेटरवरील पहिल्या मॉड्यूलवरून लक्षात आले तर आम्ही असे म्हटले आहे की हालचालीचे इक्वेशन सेकंड ऑर्डर सामान्य विफलन समीकरण आपल्याकडे दोन रेखीय स्वतंत्र निराकरण असावे आणि डॅम्प्ड ऑसिलेटरसाठी त्याचे आणखी एक दुसरा ऑर्डर सामान्य डिफरन्शियल इक्वेशन आहे म्हणून हे दुसरे ऑर्डर सामान्य विफलन समीकरण इक्वेशन आहे यात दोन रेखीय स्वतंत्र अटी आहेत असे आपण म्हणू शकता की सामान्य उपाय केवळ ची बेरीज आहे हे दोन रेखीयपणे स्वतंत्र निराकरण व आम्हाला आढळले जेव्हा आपण विश्लेषण केले च्या प्रकरणाचे चला प्रश्न विचारूया मोठे नंतर पहिल्या प्रकरणाशी संबंधित 0 येथे पुन्हा आमच्याकडे दोन भिन्न एक उपाय म्हणून रेखीय स्वतंत्र संयोजन होते आणि त्याची एक विशिष्ट प्रारंभिक स्थिती येथे ठेवण्याची आमची निवड जी एक विशिष्ट सोल्यूशन पर्यंत कमी करते जे आपण येथे पाहिल्यास हे आता येथे आहे आम्ही जे केले आहे ते आम्हाला फक्त एकच उपाय दिसत आहे तर पुन्हा आम्ही हा सेकंड ऑर्डर भिन्न समीकरण इक्वेशनच्या डिफरन्शियल इक्वेशन निराकरणाकडे पाहत आहोत आदर्शपणे तेथे द्वितीय उपाय देखील असायला हवे मला प्रथम हे x1 म्हणून कॉल करून प्रारंभ करू द्या म्हणून पासून भिन्न इक्वेशन सिद्धांत आहेत मिळवण्याचे मार्ग आहेत दुसरा उपाय येथे एक उपाय दिला मी आधीच असा कोणताही उपाय नाही जो तुमच्या समोर आहे C येथे e पॉवर वजा pt मध्ये आणि हे वापरून मला दुसरा उपाय मिळू शकतो हे करण्याचा गणिताचा मार्ग आहे आणि आपण कोणत्याही वर परत गेला तर मूलभूत भिन्न समीकरणे आपण हे करू शकता खरं तर पुस्तक तुम्हाला हे सांगते की कसे करावे हे मी येथे करणार नाही दुसरीकडे आपण पुन्हा एकदा दुसऱ्या सोल्युशनचा अंदाज करू शकतो सेकंद उपाय अंदाजासाठी काही बेस असणे आवश्यक आहे तळ असे आहे की आपल्याला आधीच माहित आहे की आपल्याला मिळणारा दोन उपाय एकरेषीयपणे स्वतंत्र असावा याचा अर्थ असा की माझ्याकडे येथे एक उपाय आहे आणि आता माझे उद्दिष्ट दुसरे उपाय लिहिण्याचे आहे आणि दुसऱ्या सोल्युशनची अट अशी आहे की ती दुसऱ्या शब्दांत पासून एकसमानपणे स्वतंत्र असावी x2t लक्षात घेतले पाहिजे की काही स्थिर वेळा xt आहे तर मी हे फक्त x ने गुणाकार करू शकत नाही एक दुसऱ्या स्थिरांकाने ही सर्वात सोपी गोष्ट आहे जी मी करू शकतो असे की x2 हे x1 पेक्षा समानपणे स्वतंत्र असेल ही सर्वात सोपी गोष्ट आहे जी मी करू शकतो ती फक्त ने गुणाकार करू शकतो ती फक्त x चा गुणाकार करा 1t बाय t जर मी ते केले तर मला हे मिळते पण सर्वसाधारणपणे मी येथे भिन्न स्थिर ठेवू शकतो आणि मला त्याला d म्हणू द्या आता मी हे लिहू शकतो x चा सामान्य उपाय x हा t अधिक x चा 1t चा 2 जो c घातांक वजा pt अधिक dt असेल e पॉवर pt जे असेल c प्लस dt e पॉवर वजा pt माझ्याकडे माझा उपाय आहे आणि खरं तर आपण परत जाऊन हे सत्यापित करू शकता की दुसऱ्या सोल्युशनचा आपण मुळात असे म्हणत होतो
आम्ही बदल सर्वात सोपा करू किंवा गुणाकार करू. एक साधे फक्त x1 t चे कार्य आणि दुसरा उपाय तयार करू जे मी केले आहे. परंतु आपण हे इक्वेशनमध्ये नेहमी परत बदलू शकता आणि खात्री करा की हे खरोखर हे संभाव्य सबस्टिट्यूट आहे. मी तुम्हाला असे करण्यास उद्युक्त करतो की मी स्वतःच रोजी वेळ घालवणार नाही म्हणून माझा संपूर्ण उपाय आहे आणि आता माझ्याकडे दोन अज्ञात आहेत जे C आणि D आहे जे स्थिर आहेत जे प्रारंभिक परिस्थितीमुळे निर्धारित केले जावेत आणि पुन्हा आम्ही जे म्हणत आहोत त्यासह आपण प्रथम सांगत आहोत की जर आपण निराकरण दुसऱ्या ऑर्डरशी व्यवहार करीत असाल तर सामान्य भिन्न समीकरणे दोन स्थिर असणे आवश्यक आहे जे प्रारंभिक स्थितीतून निर्धारित करणे आवश्यक आहे. आता समजून घेण्यासाठी काय घडत आहे चला पुन्हा हे समाधान काढूया आणि स्केचसाठी हे सर्वात सोपे उपाय आहे कारण ती अवलंबून या दोन अटींनुसार या आहे त्यापैकी एक घातांकीयरित्या वेगाने ऱ्हासत आहे आणि हे इतर जे केवळ रेखीयपणे वाढत आहे. स्पष्टपणे हे हाताळणे काहीसे सोपे आहे म्हणून विस्थापन वेळ चे कार्य म्हणून पाहू शकते असे काहीतरी आणि आपण हे देखील निश्चित करू शकता. विस्थापन जास्तीत जास्त किती आहे ते निश्चित करा आणि आपण त्याला T मॅक्स म्हणू आणि मी तुम्हाला उद्युक्त करतो की T मॅक्स हे 2m डिव्हायडेड बाय गॅमा आणि T मॅक्सचे मूल्य वापरून आपल्याला सर्वात मोठे विस्थापन चे मूल्य जे येथे या मूल्यास सूचित करेल ते देखील शोधू शकेल आणि जर आपण त्याला x मॅक्स म्हटले तर तुम्हाला ते मूल्य तसेच पुन्हा मिळेल. मी आपल्यासाठी एक व्यायाम म्हणून s पर्यंतचे मूल्य निर्धारित करा. x कमाल हे सर्व आपण या बिंदूपासून करू शकता जे या बिंदूवर dx ने 0 आहे. तर पुन्हा हे दुसरे प्रकरण आहे जे आहे ज्याला बहुतेकदा चे प्रकरण म्हटले जाते Q शून्याच्या बरोबरीचे जे गंभीर उल्सरिंग नावाच्या नावाने जाते. या प्रकरणात पुन्हा दोलन नाही तर आम्ही चे एक प्रकरण आधीच पाहिले आहे. पहिले प्रकरण जे Q मोठे होते नंतर 0 त्या प्रकरणात कोणतेही दोलन झाले नाही आणि पुन्हा या मध्ये 0 च्या विशिष्ट प्रकरणात सिस्टम पूर्णपणे डंप्ड आहे. आपण त्यास सिस्टमला किंवा ऑसिलेटर एक सिस्टम किंवा ऑसिलेटर देते जे विस्कस मध्यम च्या आत आहे. ऑसिलेटर कोणत्याही दोलनांशिवाय पुन्हा समतोल स्थितीत येईल. आता आपण 0 पेक्षा कमी Q च्या बाबतीत पाहू तर आमच्याकडे समोर सामान्य उपाय आहे. हे एक आणि आता जेव्हा Q 0 पेक्षा कमी असेल तेव्हा क्वांटिटी स्क्वेअर रूटच्या आत नकारात्मक होते. याचा अर्थ असा की हे असे आहे की Q शून्यापेक्षा कमी असल्याने हे S बाय M चे प्रकरण आहे जे 4m स्क्वेअर गॅमा स्क्वेअरपेक्षा जास्त आहे. या प्रकरणात किंवा डिसिपेशन गुणांकावर बल सत्ताधीश म्हणून स्टिफनेस गुणांक शक्ती रिस्टोरिंग कोइफिशियंट करणे म्हणून आपण कल्पना करू शकता की हे दुर्बल घटकांचे आहे म्हणून मी हे क्वांटिटी स्क्वेअर रूट डिसिपेशन कमी मध्ये पुन्हा लिहू शकतो. मी ते करून प्रारंभ करतो. माझ्याकडे हे गॅमा 4 मीटर स्क्वेअर मायनस S बाय M आहे पासून M पर्यंत 4m चौरसानुसार गॅमा स्क्वेअर जास्त आहे हे वजा 1 च्या वर्गमूळाशी संबंधित असेल जे ने गुणाकारले आहे जे M वजा गॅमा 4m स्क्वेअर 4 पर्यंत आणि वजाचे स्क्वेअर रूट पहा आणि एक अर्थात RI आहे च्या दशकात M वजा गॅमा स्क्वेअर बाय
4m² सर्व पॉवर अर्धा पर्यंत। आता मी हे आमच्या सामान्य इक्वेशन मध्ये मागे टाकीन, ज्यात मला असे काहीतरी मिळेल जसे की t चे x e पॉवर वजा pt c मध्ये 1 e पॉवर I। आता जेव्हा मी वाचता सोल्यूशन इथे जमले, हे शेवटचे इक्वेशन हे जवळजवळ सारखे दिसते। 2 घातांकीय उपाय आणि बंद कोर्स मी आहे तर हे करते आणि आम्हाला ऑस्किलॅटोरी उपाय प्रदान करणार आहे ज्यात मी हे करू शकतो। मी हे असे म्हणू शकतो, मी हे वेगळ्या नावाने म्हणू शकतो। मला हे ओमेगा 1 असे संबोधले जाऊ दे। या दोन्ही क्वांटिटीमध्ये हे आपल्याला नक्कीच अनुमती देते। फक्त हे थोडे, जर मी असे केले की मी हे किंचित सोप्या स्वरूपात इक्वेशन पुन्हा लिहू शकेन ज्यामधून आपण काय चालू आहे हे सहज समजू शकतो। एकदा मी प्लग इन मध्ये एकदा हा संकेतांचा बदल मुळात ओमेगा 1 हे मी जे मिळवणार आहे आणि हे प्रकारचे सातत्याने सुसंगत होण्यासाठी मला असे देखील सांगू द्या की ओमेगा 0 m ने असेल किंवा ओमेगा 0 स्क्वेअर m आणि ओमेगा 1 स्क्वेअर चे असतील ते m वजा गॅमा स्क्वेअर 4m स्क्वेअर पर्यंत। हे स्पष्टपणे सांगते की ओमेगा 0 जे अनडॅम्पड ऑसिलेटरची कोनीय वारंवारता आहे, नंतर ओमेगा 1 जे डॅम्प्ड ऑसिलेटरची कोनीय फ्रिक्वेन्सी आहे। आता फक्त हे सांगायचे तर माझ्याकडे हे दोन स्थिर C1 आणि C2 असल्यास आणि हे एक तंत्र आहे जे आपण पूर्वी वापरले होते, कारण आपल्याकडे हे दोन स्थिर निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे। मी हे दोन स्थिर करू शकतो C1 आणि C2 आणि इतर स्थिरांकांची ओळख करून देऊ शकतो। मला C1 ला C बाय 2I इंटू e पॉवर I फाय आणि मी C ला ऋण C वर 2I e पॉवर वजा असे म्हणू I फाय। आता जर मी इक्वेशन मध्ये C1 आणि C साठी दोन पर्यायांची निवड केली तर मला थोडेसे ची पुनर्रचना करून खालील मिळणार आहे। हे असे दिसेल की हे पुढे सरलीकृत C e पॉवर वजा pt e पॉवर I मध्ये असू शकते। आता जेव्हा आपण हे इक्वेशन पाहता तेव्हा हे अगदी स्पष्टपणे दिसते की स्क्वेअर कंसातील संज्ञा हे फक्त साइन फंक्शन आहे। हे s ओमेगा 1 t प्लस फाय म्हणून लिहिले जाऊ शकते जे फक्त मूलभूत त्रिकोणमिती येते। आता मी सहजपणे लिहू शकतो विस्थापनासाठी उपाय जसे की C e पॉवर वजा pt साइन ओमेगा 1 t अधिक फाय लिहू शकतो। ते उल्लेखनीय म्हणजे जेव्हा Q शून्यापेक्षा कमी असेल तर त्या बाबतीत कमी असेल जेथे डिसिपेशन गुणांकांपेक्षा स्टिफनेस गुणांकांपेक्षा कोइफिशियंट जास्त असेल। आपल्याला जे मिळते ते एक संज्ञा जी आहे, उदाहरणार्थ साइन टर्म ऑसिलेटरी कार्य आहे, तर हे पॉवर वजा pt हे घातांकीयरित्या क्षय कार्य आहे। आता जर आपण कडे पाहिले तर माझ्याकडे आहे त्यात दोन स्थिर संख्या आहेत, एक फाय आणि दुसरे म्हणजे स्थिर C। सुरुवातीला आपल्याकडे C1 आणि C2 येथे हे
स्थिर होते आणि जेथे सी आणि फिगा हे दोन स्थिरांनी आता बदलले आहे ते सी आणि फाय ऑसिलेटरी कार्य जसे की साइन ओमेगा ए टी अधिक फाय फंक्शन ने घातांकीय क्षय कार्य जे ई पॉवर वजा पी टी आहे. आपल्याला हे साइन फंक्शन सारखे काहीतरी मिळाले पाहिजे ज्यांचे शिखर आहे म्हणून इथले क्षय प्रोफाइल ई पॉवर वजा पी टी आहे. येथून या अंतर पर्यंत येथून या बिंदूपर्यंत आपल्यासाठी एक पूर्ण कालावधी निश्चित केला जाईल आणि ते आम्ही वेळ कालावधी T1 म्हणून कॉल करू या. हे ओमेगा एकाने 2 पायांशी संबंधित असेल आणि अर्थातच हे 2 वेळा असेल जेव्हा वेळ कालावधी 2-1 आणि हे 3T च्या समान असेल आणि म्हणूनच जेव्हा आपण शेवटी समाधानाकडे पाहता तेव्हा आपल्याला अंतर्ज्ञानाकडे आकर्षित करणारे काहीतरी दिसेल. आपल्याकडे आहे आणि ऑसिलेटर उपाय जे घातांकीय आणि क्षय प्रोफाइलद्वारे मॉड्यूल केले जाते. स्पष्टपणे नष्ट होण्याची भूमिका जी या घातांकीय क्षय कार्याच्या आत खरोखर आहे कारण P2M गामामधील गॅमा आहे जो आपला डिसिपेशन गुणांक कोइफिशियंट आहे. प्रत्यक्षात वेळचे कार्य म्हणून कमी होत असलेल्या विस्थापनाचे कारण आहे जेव्हा आपण कोणताही प्रयोग करता उदाहरणार्थ आपण फक्त एक पेंड्युलम घेता आणि त्यास ऑसिलेटर देऊ शकता. हे आपण पाहत आहात विघटनशील माध्यम च्या उपस्थितीत अनुक्रमे पेंड्युलम चे जास्तीत जास्त विस्थापन मूलतः कमी होत राहते आणि शेवटी थांबते आणि हे देखील आपल्याला आणखी बिंदू सांगते की जर गॅमा 0 च्या समान असेल तर याचा अर्थ असा की माझा माध्यमांमध्ये सर्वत्र डिसिपेशन होत नाही. मी सिस्टममध्ये ठेवणारी कोणतीही ऊर्जा कायम राहील म्हणून जर ती परिस्थिती असेल तर P0 च्या समान असेल आणि मग उपाय फक्त च्या बरोबरीचा असेल आणि आपल्याला लक्षात असेल की गॅमा 0 असे सूचित करेल की ओमेगा 1 ओमेगा 0 च्या समान आहे. हे फक्त सी साइन ओमेगा 0 टी प्लस फाय पर्यंत कमी होईल आणि हे तुम्हाला समजेल की मानक हार्मोनिक ऑसिलेटरसाठी कोणत्याही डिसिपेशन होण्याकरिता उपाय आहे. आपण जे पाहतो ते म्हणजे डिसिपेशन होण्याच्या उपस्थितीत आपल्याला किमान दोलन मिळते संभाव्य प्रकरणांमध्ये ज्यांचे अँप्लिट्यूड यशस्वीरित्या कमी होते आणि जर आपण ची मर्यादा घेतली तर 0च्या बरोबरीने गॅमाशी संबंधित कोणताही नष्ट होणार नाही. आपण पुनर्प्राप्त करता मानक ऑसिलेटरशी संबंधित उपाय मी हे अनुवर्ती मॉड्यूल यासह थांबवेल आणि त्यानंतरच्या मॉड्यूलसह आम्ही देखील पाहू आणि प्रभावांसह इतर प्रकारे ऑसिलेटरला ऊर्जा पुरवितो ते पूर्ण होईल.